नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. प्रत्येक शुभ दिवशी, प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन कसं करावं. बघा, बहुतेकांना हळदीचं लेपन कसं करायचं हे माहिती नाही. अगदी सोपी पद्धत आहे, परंतु माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, घरातील वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी आणि बाहेरच्या वाईट गोष्टींना आतमध्ये प्रवेश करू नये, आतमध्ये येऊ देऊ नये, यासाठी हळदीचं लेपन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आवर्जून करायचं आहे. यासाठी तुम्हाला एका वाटीत 1 चमचाभर हळद घ्यायची आहे. त्यात थोडंसं गुलाब पाणी टाका. गोमतीर असेल तर गोमतीर पाणी टाका. त्यानंतर अष्टगंध असेल तर अष्टगंध टाका, किंवा तुम्ही 1 कापराची वडी कुचकरून त्यामध्ये टाकू शकतात. या सर्व वस्तू तुम्हाला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे गोमतीर नसेल, गुलाब पाणी नसेल, तर तुम्ही अगदी पिण्याचं स्वच्छ पाणी यात टाकून याची पेस्ट केली तरी चालेल. तुम्हाला हा लेप तुमच्या उंबरट्यावर हाताने पसरवून याच पद्धतीने लावायचा आहे. हा लेप सुकल्यानंतर तुम्ही छान सुंदर अशी रांगोळी काढू शकतात. दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढू शकतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी या पद्धतीने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यासाठी तुम्ही पंती घेऊ शकतात, शुद्ध गाईचं तूप घालू शकतात, तेल घालू शकतात. दिव्याखाली तुम्हाला फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे, किंवा तुम्ही एक प्लेट घेऊन त्यात तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवू शकतात. आता हा दिवा आपल्याला आपण बाहेरून घरात येताना आपल्या उजव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही एक दिवा लावणार असाल तर तो उजव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला तुम्ही दिवे लावू शकतात. आता यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्याला हळदी कुंकू वाहून, अक्षदा धूप दीप टाकून पूजा करायची आहे. रांगोळीवर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. दिवा लावलेला आहे त्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या घराची भरभराटी होते, घरात सकारात्मकता निर्माण होते, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेला तुम्ही हा प्रभावी उपाय किंवा सेवा आवर्जून करायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.